कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आशू, लग्न कधी करताय? अरे वा, मी तर म्हणतो उद्याच करा। ऑफकोर्स इथेच करतो आत्ता हवं तर। आणि तुम्ही याल फक्त लग्नाला। नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघांना पळून जाऊन लग्न करा। अरे हो, आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं ना। येस येस पाहिजे। नाही आशू, पण पळून दिव्या दिव्या ते मस्करी करतात, ते अजून तुला 5 वेगवेगळ्या आयडियाज सांगतील। डोंट वरी। ऐक ना आशू, तू काय तुझ्याकडे पण आयडियाज आहेत का काही? ऐकून घेशील? हा बोल। आपण सेल्फी काढूया ना। हो हो काढूया ना, चल। सेल्फी काढला ना आपण। अरे काढला, पण तेव्हा ती तेव्हा तेव्हा काय? ती सेल्फी काढला, पण तेव्हा ती दिव्या नव्हती। दिव्या नव्हती? हा, म्हणून मग परत काढूया। हा चालेल। आशू ये दिव्या। ग्रुपवर पाठवतो। तू पण ना दाखवणार आहे। हे बघू, घे ना। छान आलाय। अरे वा, छान आलेत। अरे मांजा, बघू देत ना। असं काय करतोयस? नाही नाही, मी दाखवतो ना। मांजा, बघू देत ना मला बाकीचे पण फोटोज। नाही, काय झालं दिव्या, माझे काही पर्सनल फोटो आहेत, मी तुला व्हॉट्सअप करतो ना। अच्छा, हा ओ हा, आलो आहे, 1 मिनिट। ती शिवा तर नव्हती ना? नाही, पण शिवा असे कपडे का घालेल? शिवा, खरंच तुला वस्तीतल्या लोकांवर विश्वास नाही का? तुला वाटतं आम्ही खोटं बोलतोय? अरे पण मुद्दा विश्वासाचा नाहीच आहे, काय खरं काय खोटं याचा आहे। म्हणजे तुला असं बोलायचं की वस्तीतली लोक खोटं बोलतायत? अरे येडाय कर तू, काही काय बोलतोस? ती असं कुठे म्हणालीच नाहीये। पण ते असं पण नाही बोलत ना की आशू चुकीचं आहे म्हणून। बरोबर, मग ठीक आहे ना, एक काम करूया, तू त्याला फोन कर बघूया, मग काय खरं आणि काय खोटं ते क्लिअर होईल। अरे हा शिवा, मस्त आयडिया, फोन करच आणि या दोघांची तोंड बंद कर। हा अच्छा ठीक आहे शिवा, तू लाव फोन, बघूया कोणाची तोंड बंद होत आहेत ते। तुम्ही नका रे भांडू, मी करते फोन। हा बघ फोटो। मांजा बघ काय करतो इकडे। तू मांजा आहे? अरे बघ ना काय करतोय। अरे उचल, जाऊ दे रे। काय कट केला ना? झालं? लागला काय फोन? मी बोलत होतो ते खरं होतं। अरे बाबा, मंद आहेस का रे? अरे तिकडं पार्टी चालू आहे, बिझी असेल म्हणून कट केला त्याने फोन। ठीक आहे, तू परत फोन लाव, शिवाचा फोन येणार ना, तो उचलणार। लाव तू फोन, लाव। तेव्हा हा मस्त ग्रुप फोटो आला बघ सगळ्यांचा। हो, आपण हा क्लिअर दिसतायत रे। हो हो हो, दे इकडे। हॅलो, कोण बोलतंय? तुम्हाला कळत नाही का आम्ही फोन कट करतोय, तुम्ही सारखे सारखे फोन करताय? आशुतोष आहे का?
आशू काय तुमचे फोन उचलायला बसलाय का? ठेवा फोन. सेन्स यार, काय स्टुपिड लोक आहेत. सोड, आपण मुलगी स्पॉइल करतो. काय झालं? नाही आला तो फोनवर. अरे तो नसणारच. आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हाच त्याला कळालं होतं. या सगळ्या वस्तीची फसवणूक झालेली आहे. आमची पोरं बाळ रस्त्यावर येतील का? मला कळतंय सगळं, पण तुम्ही असं न बघता कशा काय सह्या केल्यात? एकदा वाचायचं तरी. पण शिवा, आता तुलाच आमची मदत करावी लागणार आहे. चूक तुम्ही केली आणि आता शिवाची मदत हवी आहे. आता शिवा, आम्हाला वाटलं तुला सगळं माहितीये. तू नेहमी त्याच्या सोबतच असती की नाही? हो, आम्ही बरेचदा तुला त्याच्या बरोबर बघितलं शिवा. हो, बघितलं म्हणजे शिवाने तुम्हाला फसवलं असं होतं का? शिवा, काहीतरी कर ना ग. आता आम्हाला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर येऊ ग. हो, या वयात कुठे जाणार पुरबाळा घेऊन? कुठून आणणार पैसे? अहो, आम्ही सगळे या बिल्डरच्या आशेवर होतो. शिवा, वस्तीला तुझी गरज आहे. शिवा, आमच्या पाठीशी उभी राहा. या संकटातनं बाहेर काढा मला. हे बघा, तुम्ही सगळे जरा शांत व्हा. मी बघते ना तुम्हाला कोण या वस्तीतनं बाहेर काढतं. हो, या वस्तीत माझं पण घर आहे. इथेच लहानाची मोठी झाले मी. या वस्तीतल्या लोकांवर अन्याय होऊ देईन का मी? तुम्ही खरंच काळजी करू नका. मी ना माझ्या ओळखीच्या वकिलाला फोन केलाय. बघूया ते काय म्हणतात. येतील ते. नका काळजी करू. शिवा कोण? मी आहे शिवा. मीच तुम्हाला काल कॉल केला होता. तर ही सगळी ती माणसं आहेत ज्यांनी सह्या केल्या आहेत. तर तुम्हाला काल सांगितलंच आहे. तुम्ही बघा काहीतरी. हे बघ शिवा, मी तुला खोटी सहानुभूती नाही देणार. तुला मी खरं सांगू, त्या लोकांनी सह्या केल्या पण त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीये. उद्या जर आपण कोर्टात गेलो तर आपल्याकडे एव्हिडन्स नाहीये. आपण आपली बाजू फार काय अशी मांडू शकणार नाही. अहो, पण काहीतरी तर करावं लागेल ना. नाहीतर तो बिल्डर ही आमची अख्खी वस्ती कशात घालेल? त्या कॉर्पोरेटरला पकडला पाहिजे आधी. मी वकील आहे, कायद्याने चालणारा माणूस. पण अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी कधी कधी थोडा वेगळा विचार करावा लागतो. त्यातून मार्ग निघेल, पण थोडा वेळ लागतो. शेवटी इथला कॉर्पोरेटर पण यामध्ये इन्व्हॉल्व आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.